लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते राजेश देशपांडे यांचा मराठी चित्रपट, नाट्य आणि मालिकासृष्टी अशा सर्व क्षेत्रात मुक्त संचार सुरू असतो. राजेश देशपांडे यांनी मेरे सपनों की रानी, करून गेलो गाव, श्रीबाई समर्थ, सासू माझी ढासू, होते कुरूप वेडे, धनंजय माने इथेच राहतात का अशी पुष्कळ नाटकं लिहिली आणि दिग्दर्शित केली. तसेच ती फुलराणी, हिमालयाची सावली, सुंदर मी होणार यांसारखी मोठी नाटके दिग्दर्शक म्हणून पुन्हा यशस्वीरित्या रंगभूमीवर आणली. याशिवाय त्यांनी कुमारी गंगूबाई नॉन मॅट्रिक, मृण्मयी, असा मी तसा मी, काय पाहिलंच माझ्यात, नानाच्या नानीची, मालवणी डेज, तुझं माझं जमेना, जाडूबाई जोरात यांसारख्या अनेक मराठी मालिका लिहिल्या आणि दिग्दर्शित केल्या. लेखन आणि दिग्दर्शनाबरोबरच त्यांनी अभिनय क्षेत्रातही नाव कमावलं आहे. कुंकू टिकली आणि टॅटू, लेक माझी दुर्गा, मंथन, पुढचं पाऊल अशा मालिकांमध्ये त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. आता त्यांचा मुलगा देखील मनोरंजन क्षेत्रात आला आहे. चला तर जाणून घेऊया कोण आहे त्यांचा मुलगा आणि तो नक्की काय करतो. राजेश देशपांडे यांचे लग्न स्मृती देशपांडे यांच्याशी झालं आहे. स्मृती देशपांडे या कोशिश या मूकबधीर मुलांच्या शाळेत शिक्षिका म्हणून काम करतात. या जोडप्याला सृजन नावाचा मुलगा असून तो देखील अभिनेता म्हणून आपला वेगळा ठसा उमटवत आहे. राजेश देशपांडे यांचा मुलगा सृजन याला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. राजेश यांनी देखील आपल्या मुलाची आवड जपली. त्यांनी सृजनला आपल्या अनेक कलाकृतीत बालकलाकार म्हणून काम करायची संधी दिली. लहानपणापासून अनेक नाटकात आणि मालिकांमध्ये सृजनने छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. त्याने दिल दोस्ती दुनियादारी या सुप्रसिद्ध मालिकेतही काम केलं होतं. पुढे शिक्षण पूर्ण झाल्यावर तो पूर्ण वेळ अभिनय क्षेत्रात आला. यावेळी तो चलो एक बार फिरसे या नाटकात मुख्य भूमिकेत दिसून आला होता. यानंतर त्याने 2020 साली आलेल्या मुलगी झाली हो या मालिकेतून मालिका विश्वात दमदार पदार्पण केलं. 300 भागांच्या या मालिकेत त्याने रोहन पाटील ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. याच काळात त्याने सुंदर मी होणार, हिमालयाची सावली या गाजलेल्या नाटकात काम करणे चालू केले. आज गेली 6 वर्ष या 2 नाटकांचे धडाक्यात प्रयोग चालू आहेत. 2024 साली आलेल्या आई तुझा भवानी या पौराणिक मालिकेच्या काही भागातही तो दिसून आला होता. सध्या तो मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या ऐतिहासिक मालिकेत तात्या टोपे यांची भूमिका साकारत आहे. याशिवाय आपल्या वडिलांसोबत म्हणजेच राजेश देशपांडे यांच्यासोबत अभिनयाच्या कार्यशाळेचं आयोजन करत असतो. याशिवाय सृजनने आता होऊ दे धिंगाणा, महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमध्ये हजेरी लावली आहे. खूप कमी वेळात सृजनने अभिनेता म्हणून स्वतःची वेगळी ओळख बनवली आहे. आपल्याला तो लवकरच एका मोठ्या चित्रपटात पाहायला मिळेल. अशा प्रकारे सृजन देशपांडे आपल्या वडिलांप्रमाणेच प्रतिभावान असून आपल्या वडिलांच्या कलेचा वारसा पुढे चालवत आहे. नाट्य आणि मालिका विश्वात तो स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत आहे.